बट देर इज अ सम एरर इन इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर ऑल्सो. तर आपण ते इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचे जे एरर असतील तर ते एरर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करत असतो, कॅलिब्रेशन करत असतो. ओके, कॅलिब्रेशनचा अर्थ समजला का सगळ्यांना? क्लिअर? कॅलिब्रेशन का करतो आपण समजलं? कॅलिब्रेशन, व्हाय कॅलिब्रेशन इज कॅरिड आउट? कॅलिब्रेशन करण्यामागचा उद्देश समजला का सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? हो सर. ओके, कॅलिब्रेशन आपण का करतो की आपल्या कुठल्या पण मीटरमध्ये, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जेवढे जेवढे मीटर असतील त्या मीटरमध्ये एरर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करत असतो, कॅलिब्रेशन करत असतो. ओके, द कॅलिब्रेशन इज व्हाय कॅरिड आउट? टू फाइंड आउट द एरर बाय युजिंग कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन यूज करून आपण काय करत असतो, एरर फाइंड आउट करत असतो आपल्या प्रत्येक मीटरचे. अंडरस्टँड? क्लिअर? येस ऑर नो? समजते सगळ्यांना? क्लिअर? कॅलिब्रेशनचा अर्थ समजला का सगळ्यांना? कॅलिब्रेशनचा अर्थ समजला? ओके. सो फॉर दिस कॅलिब्रेशन आपण एक टर्म यूज करणार आहे. फॉर कॅलिब्रेशन यूज पल्स रेट हा आपण वर्ड आपण वापरणार आहोत किंवा ही टर्म आपण यूज करणार आहोत. पल्स रेट ऑफ इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. पल्स रेट ऑफ इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. तर आता पल्स रेट म्हणजे काय, पल्स रेट म्हणजे काय याचा अर्थ आपण तुम्हाला सांगणार आहे मी. तर पल्स रेट म्हणजे काय, तर पल्स रेट कसा फाइंड आउट करता? इट इज कॅल्क्युलेटेड बाय, जो तुम्हाला एलईडी माहिती का, एलईडी असतो मीटरवरती, एलईडी बघितलाय का तुम्ही? तुमच्या मीटरमध्ये एलईडी आहे का? येस ऑर नो? यस, तुमच्या मीटरवर एलईडी आहे का? फॉर एक्झाम्पल दिस इज द एनर्जी मीटर. ओके, इथे तुमचा डिस्प्ले बोर्ड आहे आणि इथे काहीतरी एलईडी असतो, एलईडी ब्लिंक होत असतो तो. ओके, दिसतोय का तुम्हाला एलईडी? येस ऑर नो? बघितलाय का? एलईडी असतो, एलईडी लाईट असतो. हो सर. ओके, तर आता पल्स रेट कसा फाइंड आउट करता? तर जेव्हा तुम्ही मीटर घेतात, दिस इज द 4 टर्मिनल्स. मीटरला किती टर्मिनल असतात? 4 टर्मिनल असतात. दिस इज द सप्लाय, म्हणजे आपण पोल वरनं घेतो तो सप्लाय, आणि हा काय असतो तुमच्या घरामध्ये लोड असतो, त्याला लोडला कनेक्टेड असतो. तर असे 4 टर्मिनल असतात. तर आता पल्स रेट म्हणजे काय, तर पल्स रेट इज फाइंड आउट बाय कॅल्क्युलेटिंग द एलईडी ब्लिंकिंग. एलईडी हा किती वेळा ब्लिंक होतो, तर त्या ब्लिंकिंगला, तो ब्लिंकिंगचा काउंट कसा फाइंड आउट करता? बाय युजिंग पल्स रेट. म्हणजे तुमचा एलईडी, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आपल्या घरामध्ये आपलं जे हीटर असतं, पाणी तापवण्याचं हीटर वापरत असणार, तर त्या केसमध्ये तुमचा ब्लिंक जास्त होतो की कमी होतो तुमचा लाईट एलईडी? यस, मला सांगा की तुम्ही जास्त लोड कनेक्ट केलेला आहे घरामध्ये, तुम्ही जास्त हीटर वापरत आहात, तर त्या केसमध्ये तुमचा एलईडी ब्लिंकिंग हा जास्त असतो की हळू असतो? यस, सांगा मला, सांगू शकाल कोणी? जास्त असतो. यस, व्हेरी गुड. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये जास्त लोड वापरत असणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक हीटर जर तुम्ही वापरत असणार किंवा इलेक्ट्रिक शेगडी तुम्ही वापरत असणार, त्या केसमध्ये तुमच्या ब्लिंकिंगचा रेट हा जास्त असतो. म्हणजे तुमचा एलईडी हा खूप फास्टने ब्लिंकिंग होतो, तर त्यालाच काय म्हणतो आपण? पल्स रेट म्हणतो. पल्स रेटचा अर्थ समजला का सगळ्यांना? येस ऑर नो? येस ऑर नो? क्लिअर? पल्स रेटचा अर्थ समजला का सर्वांना? की परत एकदा सांगू? यस, पल्स रेटचा अर्थ समजला का सगळ्यांना? रिपीट करा सर एकदा. वन्स अगेन आय रिपीट, लक्ष द्या सगळ्यांनी. पल्स रेट म्हणजे काय, की पल्स रेट म्हणजे काय, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये मीटर आहे, इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. तर त्या इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर मध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एलईडी लाईट, बघा, चेक करा, तुमच्या घरामध्ये मीटर असेल तर त्याच्यामध्ये एलईडी लाईट असतो. तर तो एलईडी लाईट काय दर्शवत असतो, काय दाखवत असतो, की तुमचं मीटर चालू आहे का बंद आहे, हे एलईडी लाईट वरनं आपण समजतो. की तुमचं मीटर जर चालू असेल तर तुमचा एलईडी हा हळूहळू ब्लिंक होतो. जर तुमच्या घरामध्ये जर लोड हा कमी कनेक्टेड असेल, म्हणजे घरामध्ये फक्त तुम्ही काय वापरत असणार, टीव्ही वापरत असणार, फ्रीज वापरत असणार, किंवा कमी ज्याची पॉवर रेटिंग कमी आहे, फॉर एक्झाम्पल एलईडी बल्बला पण पॉवर खूप कमी लागते. क्लिअर? एलईडी ट्यूब असेल किंवा एलईडी तुमच्या घरामध्ये टीव्ही असेल, तर एलईडी टीव्ही किंवा फ्रीजला, एलईडी बल्बला, लाईटला तुम्हाला जी पॉवर लागते, पॉवर कन्झम्पशन ते खूप कमी असतो, तेव्हा त्या केसमध्ये तुमचा एलईडी हा कमी स्पीडने ब्लिंकिंग होतो. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या केसमध्ये
जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक हिटर वापरणार किंवा इलेक्ट्रिक शेगडी वापरणार की ज्याचं पॉवर कन्झम्पशन हे 1000 वॅट किंवा 1500 वॅट पेक्षा जास्त आहे, त्या केसमध्ये तुमचा एलईडी हा खूप फास्टने ब्लिंकिंग होतो, म्हणजे एकदम जास्तच जास्त स्पीडने ब्लिंकिंग होतो, फास्ट स्पीड होतो. तुम्ही वाटलं तर घरी पण चेक करा. तुम्ही तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक हिटर वापरा, त्या केसमध्ये तुमचा लाईट हा एकदम फास्टने ब्लिंक होतो. ब्लिंक होणे म्हणजेच काय, एकदम फास्टने तो चमकतो एलईडी लाईट. दिस इज अ रेड कलर एलईडी. क्लिअर? तर त्या ब्लिंकिंगला काय म्हणतो आपण, पल्स रेट म्हणतो. क्लिअर? येस ऑर नो? पल्स रेटचा अर्थ समजला का सर्वांना? येस सर. हो सर. ओके हो सर. ओके. तर नॉर्मली पल्स रेट किती असतो? नॉर्मली पल्स रेट ऑफ इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचा मी शॉर्ट फॉर्म लिहितो, EEM, इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर इज 800 to 3600 असा तुमचा पल्स रेट असतो. 800 ते 3600च्या दरम्यान तुमचा पल्स रेट असतो. म्हणजेच काय, पल्सेस पर KWH, म्हणजे 1 किलोवॅट पॉवर तुम्हाला वापरण्यासाठी किंवा एनर्जी वापरण्यासाठी तुमच्या पल्सेस किती पाहिजे? नॉर्मली पल्सेस किती असतात? पल्स रेट किती असतो तुमच्या घराचा? 3200 पल्सेस असतात. पल्सेस पर KWH. म्हणजे ह्या पल्सेस कुठे दाखवलेल्या असतात? जेव्हा तुम्ही तुमच्या मीटर घेणार, तुम्ही तुमचं मीटर चेक करा, त्या मीटरवरती खाली दिलेलं असतं, असं खाली कंपनीने दिलेलं असतं की पल्स रेट इज 3200. ओके. पल्स रेट 3200 म्हणजे याचा अर्थ काय की 1 किलोवॅट हवर जर तुम्ही एनर्जी वापरली, KWH कसलं युनिट आहे? पॉवरचं की एनर्जीचं? यस, सांगा मला. KWH युनिट कसलं आहे? पॉवरचं की एनर्जीचं? बोला. एनर्जी. ओके, व्हेरी गुड. दिस इज अ युनिट ऑफ एनर्जी. म्हणजे जेव्हा तुम्ही 1 किलोवॅट हवर एनर्जी वापरणार तेव्हा तुमच्या पल्सेस किती होतील? 3200 वेळा तुमचा लाईट हा ब्लिंक होईल. क्लिअर? अर्थ समजला सगळ्यांना? क्लिअर? येस ऑर नो? येस ऑर नो? क्लिअर? ओके. तर ह्या पल्सेस कशावर दिलेल्या असतात? तुम्ही तुमच्या मीटरवर जेव्हा चेक करा, प्रत्येक मीटरवरती पल्सेस दिलेल्या असतात. पल्स रेट हा दिलेला असतो. पल्स रेट हा काय आपल्याला फाइंड आउट करायचा नसतो. पल्स रेट हा जेव्हा कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते मीटरचं, तेव्हा त्याच्या खाली स्पेसिफिकेशन मध्ये काय दिलेलं असतं? पल्स रेट दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल, शक्यतो 3200 पल्स रेट असतो प्रत्येक मीटरचा. आपल्या घरामध्ये जे आपण जे इलेक्ट्रॉनिक मीटर वापरतो आहोत सिंगल फेज, त्याचा पल्स रेट किती असतो? 3200 पल्स रेट असतो. पल्स रेट 3200 म्हणजे काय की तुम्ही जर 1 किलोवॅट पॉवर जर वापरली किंवा एनर्जी जर वापरली, 1 किलोवॅट हवर जर तुम्ही एनर्जी वापरली, तर तेव्हा तुमच्या पल्स रेट किती असतील? 3200. पल्स रेट 3200 म्हणजे काय की तुमचा एलईडी हा किती वेळेस ब्लिंकिंग होईल? 3200 वेळेस तुमचा एलईडी हा ब्लिंकिंग होईल. क्लिअर? येस ऑर नो? 1 किलोवॅट हवर जर तुम्ही, त्यांनी एक्झाम्पल सांगितलंय आपल्याला की 1 किलोवॅट हवर जर तुम्ही एनर्जी वापरली, यूज केली, तर त्या केसमध्ये तुमचा एलईडी किती वेळा ब्लिंक होईल? 3200 टाइम्स तुमचा एलईडी हा ब्लिंक होईल. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? सर्वांना समजतंय? हो सर. सर्वांना समजतंय? हो सर. ओके. इट मीन्स दॅट, परत एकदा सांगतो मी, परत एकदा सोप्या भाषेत सांगतो. इट मीन्स दॅट इफ यू यूज 1000 वॅट पॉवर फॉर 1 hour, 1000 वॅट पॉवर फॉर 1 hour, then LED blinks 3200 टाइम्स. म्हणजे जर तुम्ही 1000 वॅट पॉवर ही 1 तासासाठी वापरली, हवर म्हणजेच काय? टाइम. हवर कसलं युनिट आहे? हवर किंवा सेकंड. दिस इज अ युनिट ऑफ टाइम. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 1000 वॅट पॉवर जर 1 तासासाठी वापरत असणार फॉर 1 hour, तेव्हा तुमचा एलईडी किती वेळा ब्लिंक होईल? 3200 टाइम्स तुमचा एलईडी हा ब्लिंक होईल. क्लिअर? याला म्हणतो आपण पल्स रेट. समजते सगळ्यांना? येस ऑर नो? क्लिअर? पल्स रेटचा अर्थ समजला सगळ्यांना? पल्स रेटचा अर्थ समजला का? सांगा मला. यस सर. हो सर. क्लिअर सगळ्यांना? कोणाला काय अडचण? येस सर. ओके. तर ह्या पल्स रेट ह्या कशावर दिलेल्या असतात? जेव्हा तुम्ही मीटर घेणार, तुम्ही मीटर बघायला घेणार, तुमच्या मीटरवरती डायरेक्टली पल्स रेट दिलेले असतात कंपनीने. त्या काय पल्स रेट आपल्याला काढायच्या नसतात. आपल्याला टाइम नाही तेवढा की 1 तासासाठी आपण 1 किलोवॅट हवर आपण एनर्जी यूज करू, तेव्हा आपण पल्सेस मोजू. तेवढा टाइम 3200 पल्सेस म्हणजे खूप आहे. त्याच्यामुळे कंपनी काय करते? डायरेक्टली पल्सेसचा पल्स रेट हा काढून दाखवते आणि तो कुठे दाखवते? आपल्या मीटरवरती सांगितलेला असतो की तुमच्या मीटरचा पल्स रेट किती आहे. तर ह्या पल्स रेटचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे?
कॅलिब्रेशन साठी करायचा आहे. जेव्हा आपण आता कॅलिब्रेशन चेक करू, कॅलिब्रेशन बघू, एरर फाइंड आउट करू, तेव्हा आपल्याला पल्स रेट हा या टर्मचा आपल्याला यूज करायचा आहे पल्स रेट. पण त्याच्या अगोदर तुम्हाला पल्स रेटचा अर्थ माहित पाहिजे. क्लिअर? पल्स रेटचा अर्थ समजलं? पल्स रेटचा अर्थ समजला सगळ्यांना? हो सर. पल्स रेटचा अर्थ समजला? ओके. सो सोप्या भाषेमध्ये पल्स रेट म्हणजे काय? नंबर ऑफ टाइम तुमचा एलईडी किती वेळा ब्लिंक होतो त्याला काय म्हणतो आपण? एलईडी ब्लिंकिंगला काय म्हणतो आपण? पल्स रेट म्हणतो. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पल्स रेटची डेफिनेशन काय आहे? समजलं? येस ऑर नो? येस ऑर नो? क्लिअर? पल्स रेट म्हणजे काय समजलं का तुम्हाला? इट इज कॅल्क्युलेटेड बाय काउंटिंग द ब्लिंकिंग ऑफ एलईडी. तुमचा एलईडी किती वेळा ब्लिंक होतो त्याची काउंटिंग करून आपण पल्स रेट हा डिटरमाइन करत असतो, फाइंड आउट करत असतो पल्स रेट. ओके. जनरली पल्स रेट किती असतो? तुम्हाला ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारतात. जनरली पल्स रेट किती असतो इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचा? यस. जनरली पल्स रेट किती असतो इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचा? सांगा मला. तुम्हाला सांगितलंय मी पल्स रेट किती असतो? 3200 पल्स रेट असतो. 800 to 3600 असतो नॉर्मली. पण आपल्या घरामध्ये जे मीटर आहे त्याचा पल्स रेट किती आहे? 3200. हा स्टँडर्ड आहे. हा काय? स्टँडर्ड पल्स रेट आहे. स्टँडर्ड पल्स रेट हा कंपनीने डिफाईन करून दिला आहे आपल्याला, की कंपनीने किती सांगितलेला आहे? तुमच्या मीटरचा पल्स रेट किती आहे? 3200 पल्स रेट आहे. 3200 पल्स रेट हा तुमचा मीटरचा असतो. क्लिअर? येस ऑर नो? येस सर. येस सर. येस सर. ओके. तर आता आपण कॅलिब्रेशन बघणार आहोत. तर कॅलिब्रेशन साठी आपल्याला पल्स रेट या टर्मचा आपल्याला यूज करायचा आहे. सो आता कनेक्शन डायग्राम सर्वांनी ड्रॉ करायचा आहे आपल्या बुक मध्ये. सर्वांनी नोटबुक मध्ये आता कनेक्शन सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. आणि ही सर्किट डायग्राम तुम्हाला कुठल्या बुक मध्ये भेटणार नाही, बिकॉज दिस इज द इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. बुक मध्ये आहे इंडक्शन टाइप, पण आपल्या सिलेबस मध्ये कोणती ड्रॉ करायची आहे? इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचे कॅलिब्रेशन बघायचं आहे. कारण इंडक्शन एनर्जी मीटर राहिलेच नाहीये. इंडक्शन टाइप एनर्जी मीटर हे बऱ्याच ठिकाणी राहिलेच नाहीये. म्हणून आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचे कॅलिब्रेशन बघायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल दिस इज द, लक्ष द्या सगळ्यांनी, दिस इज द इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. ईईएम नाव देतोय मी इथं, इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर ईएम. तर टर्मिनल किती असतात? एनर्जी मीटरला किती टर्मिनल असतात सांगा मला. यस. 4. एनर्जी मीटरला 4. टर्मिनल असतात. व्हेरी गुड. दिस इज द वन, दिस इज द वन टर्मिनल, दिस इज द सेकंड, दिस इज द थर्ड, दिस इज द फोर्थ. ओके. 4 टर्मिनल असतात एनर्जी मीटरला. लक्षात घ्या. 2 असतात सप्लाय साठी, फर्स्ट 2 असतात सप्लाय साठी, आणि लास्ट 2 असतात आपल्या लोड साठी, म्हणजे आपल्या घराच्या सप्लाय साठी असतात लास्ट 2. ओके. तर आता आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करणार आहोत. दिस इज अ सिंगल फेज सप्लाय. सर्वांनी ड्रॉ करायचे आहे. अगोदर मी ड्रॉ करतो, लक्ष द्या सगळ्यांनी. दिस इज द ICDP स्विच, सिंगल पोज. दिस इज अ सिंगल फेज सप्लाय, फेज आणि न्यूट्रल. सिंगल फेज सप्लाय 230 व्होल्ट. ओके. नंतर आहे तुमचा सिंगल फेज व्हॅरॅक. हे तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे बरं का. प्रॅक्टिकल मध्ये पण प्रॅक्टिकलचा सेटअपच ड्रॉ केलेला आहे. प्रॅक्टिकल पण आपल्याला परफॉर्म करायचं आहे, म्हणजे प्रॅक्टिकलचा अभ्यास आपल्याला या लेक्चर मध्ये होऊन जातोय. एक तुम्हाला प्रॅक्टिकल आहे सिंगल फेज एनर्जी मीटरचं कॅलिब्रेशन. त्या केस मध्ये पण सेम डायग्राम आहे. ओके. दिस इज द सिंगल फेज व्हॅरॅक. व्हॅरॅक म्हणजे काय? व्हॅरॅक कशासाठी वापरतात सांगा मला. यस. व्हॅरॅक कशासाठी वापरतात सांगा. व्हॅरॅक कशासाठी वापरतो आपण? कोणी सांगू शकेल का? सिंगल फेज व्हॅरॅक. व्होल्टेज स्टेप डाऊन करण्यासाठी. यस. व्होल्टेज स्टेप डाऊन किंवा व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी. सोप्या भाषेमध्ये काय आहे? व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी. कारण आपल्या डायरेक्टली तुम्ही जर सप्लाय देऊ शकत नाही, हळूहळू व्होल्टेज वाढवण्यासाठी किंवा व्हॅरी करण्यासाठी, चेंज करण्यासाठी आपण काय करतो? दिस इज द सिंगल फेज व्हॅरॅक आपण यूज करतो. सिंगल फेज व्हॅरॅक. कारण कुठल्या पण एक्सपेरिमेंटला आपण डायरेक्टली सप्लाय देऊ शकत नाही. डायरेक्ट 230 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट आपण डायरेक्ट आपल्या कनेक्शनला देऊ शकत नाही. कारण डॅमेज होण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण काय वापरतो? सिंगल फेज व्हॅरॅकचा यूज करतो. बिकॉज ऑफ दॅट
द व्होल्टेज इज इन्क्रीज्ड ग्रॅज्युअली आपण हळूहळू व्होल्टेज वाढवतो सप्लायचं. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? ओके, तर दोन टर्मिनलचं सप्लाय कनेक्शन कसं केलंय बघा. दोन टर्मिनलचा पहिल्या दोन टर्मिनल दिस इज 1 2 3 4. पहिले टू टर्मिनलचे कनेक्शन बघा कुठं दिलेलं आहे. फर्स्ट टर्मिनल इज कनेक्टेड टू सिंगल फेज व्हॅरॅक. सेकंड टर्मिनल इज कनेक्टेड टू सिंगल फेज व्हॅरॅक अनदर टर्मिनल. ओके, दिस इज द फर्स्ट वन, दिस इज द सेकंड वन टर्मिनल. क्लिअर? पहिले दोन टर्मिनल कुठं कनेक्ट केलेले आहे आपण सप्लाय साइडला. दिसतंय का सगळ्यांना सप्लाय साइडला पहिले दोन टर्मिनल? येस ऑर नो? येस सर. ओके, Yes, sir. सो आता लास्ट टर्मिनलला आपण ॲमीटर लावावं लागेल. लास्ट टर्मिनलला एक ॲमीटर यूज करतो आहे मी फॉर करंट मेजरमेंट. दिस इज द ॲमीटर. अँड फॉर पॉवर मेजरमेंट काय वापरावं लागेल आपल्याला? पॉवर साठी काय वापरावं लागेल सांगा? यस, पॉवर मेजरमेंट साठी काय वापरतो आपण सांगा मला? वॅट मीटर. त्याच्या सिरीज मध्ये मी वॅट मीटर लावतो आहे. वॅटमीटरच्या सिरीज मध्ये लोड कनेक्टेड आहे. दिस इज अ लोड. थर्ड टर्मिनल डायरेक्टली कनेक्टेड टू लोड. थर्ड टर्मिनल डायरेक्टली कनेक्टेड टू लोड. आणि लोडच्या पॅरल मध्ये काय लावायचं आहे? वॅटमीटर. ओके, this is the current coil is connected across the load. This is the load. Okay, this is the W1 wattmeter. Wattmeter टर्मिनलची नावं सांगा मला. wattmeter टर्मिनलची नावं. यस, wattmeter टर्मिनलची नावं सांगा मला. MLCV. This is the main, line, common आणि होल्ड. MLCV. ओके, ही कोणती कॉईल आहे? वरची कोणती कॉईल आहे सांगा मला. यस, ही कोणती कॉईल आहे? बोला. ही कोणती कॉईल आहे? कनेक्ट सिरीज मध्ये कनेक्टेड आहे म्हणजे कोणती कॉईल आहे? करंट कॉइल. यस, दिस इज द करंट कॉईल. आणि खालची कोणती आहे? प्रेशर कॉईल. प्रेशर कॉईल म्हणजेच काय? विच इज कनेक्टेड इन पॅरलल. प्रेशर कॉईलचं कनेक्शन कसं असतं? पॅरलल मध्ये कनेक्टेड असते. आणि करंट कॉईल नेहमी सिरीज मध्ये लावतात लोडच्या. तर अशा प्रकारे दिस इज द वॅटमीटर. वॅटमीटर फॉर पॉवर मेजरमेंट. तर दिस इज द सिंपल सर्किट डायग्राम फॉर कॅलिब्रेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. ओके, आता इथे रेंज सिलेक्ट करायची. रेंज आहे 0 to 300 व्होल्टची रेंज आहे व्होल्टेजची. आणि ॲमीटरची आहे 0 to 10 एम्पियर. ओके, सो क्लिअर? कनेक्शन डायग्राम समजली का? कनेक्शन डायग्राम समजली? येस ऑर नो? यस, क्लिअर? Yes, sir. ओके, अँड दिस इज लोड इज व्हॅरेबल. हा लोड तुम्हाला व्हॅरेबल लोड आहे. तुम्ही हा कमी जास्त करू शकतात बाय युझिंग स्विच. तुम्ही आपले लॅम्प हे वाढवून तुम्ही तुमचा लोड हा व्हॅरी करू शकता. दिस इज द व्हॅरेबल लोड. हा लोड तुमचा काय आहे? व्हॅरेबल लोड आहे. कारण आपल्या घरामध्ये पण कोणता लोड असतो? व्हॅरेबल. फिक्स लोड नसतो. आपण आपल्या घरामध्ये हळूहळू स्विचेस चालू करतो प्रत्येक इक्विपमेंटचे, टीव्हीचे, फ्रीजचे. त्याला कोणता लोड असतो? व्हॅरेबल लोड. दिस इज द सिंपल सर्किट डायग्राम ऑफ इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. कॅलिब्रेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. क्लिअर? दिसते का सगळ्यांना सर्किट डायग्राम? येस ऑर नो? येस सर. दिसते का सगळ्यांना? ओके, Yes. तर आता प्रत्येकचा यूज तुम्हाला माहित पाहिजे. प्रत्येक जेवढे इक्विपमेंट दिसत आहे तुम्हाला, कनेक्शन दिसत आहे, ते कनेक्शन मध्ये आपण वेगवेगळे डिव्हाइसेस आपण वापरले, वेगवेगळे मीटर आपण वापरले. प्रत्येकाचा तुम्हाला यूज माहित पाहिजे. तर फर्स्ट लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. मी एक्सप्लेन करतो आहे डायग्राम. काढू नका कोणी. आपण दिस इज द इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. हे कोणतं मीटर आहे? इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे. त्याला किती टर्मिनल असतात? 4 टर्मिनल. 1 2 3 4. तर पहिले दोन टर्मिनल असतात ते कशासाठी असतात? सप्लाय देण्यासाठी. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? पहिले दोन टर्मिनल असतात ते कशासाठी असतात? सप्लाय देण्यासाठी असतात. पहिले दोन टर्मिनल सप्लाय देण्यासाठी असतात. तर सप्लाय आपण कसं दिला आहे? सिंगल फेज 230 व्होल्ट सप्लाय दिला थ्रू व्हॅरॅक. व्हॅरॅक आपण वापरलेला आहे. व्हॅरॅक म्हणजे काय? ऑटो ट्रान्सफॉर्मर. व्हॅरॅकचा अर्थ काय? ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण युज केलेला आहे. तर ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये पण एक टर्मिनल कुठे गेलं? ऑटो ट्रान्सफॉर्मरचं फर्स्ट टर्मिनल. सेकंड कुठे गेलं? सेकंड याला. क्लिअर? क्लिअर? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ओके, येस सर. येस सर. व्हॅरॅकचा यूज का केलेला आहे आपण? व्होल्टेजला हळूहळू
वाढवण्यासाठी आपण व्हॅरॅकचा यूज केलेला आहे. डायरेक्टली आपण व्होल्टेज देऊ शकत नाही मीटरला. हळूहळू व्होल्टेज आपल्याला वाढवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, सिंगल फेज व्हॅरॅक आपण यूज केलेला आहे. त्याच्यानंतर काय केलंय आपण 3 आणि 4 टर्मिनलचे कनेक्शन बघा. 4 टर्मिनल आपण काय केलंय, अॅमीटर लावलेलं आहे. अॅमीटर कशासाठी लावलेला आहे, अॅमीटर कशासाठी लावलेला आहे, यस अॅमीटर कशासाठी लावलेला आहे, अॅमीटरचा यूज काय आहे सांगा मला. करंट मेजरमेंट साठी. यस, जो आपण लोड यूज करणार आहे व्हॅरिएबल लोड, त्या लोडचा करंट किती आहे हे करंट चेक करण्यासाठी आपण अॅमीटर लावलेला आहे. आणि व्होल्टेज मीटर का लावलेला आहे, व्होल्ट मीटर, यस व्होल्टेज मेजर करण्यासाठी. व्होल्टेज मेजर करण्यासाठी. व्हेरी गुड. जो लोड आपण यूज करणार आहे, लोड म्हणजेच काय, एक प्रकारची लोड बँक. आपण जे लॅम्प यूज करणार आहे लोड, तर त्याचा व्होल्टेज, त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज आपण ते कशाने मेजर करणार आहोत, व्होल्ट मीटरने मेजर करणार आहोत. वॅट मीटर का बरं, वॅट मीटर का बरं, का वॅट मीटरचा यूज, पॉवर मेजर करण्यासाठी. पॉवर कंझम्पशन. यस, व्हेरी गुड. पॉवर कंझम्पशन चेक करण्यासाठी, मेजर करण्यासाठी आपण काय वापरणार आहोत, वॅट मीटर आपण वापरणार आहोत. तर दिस इज द ऍक्च्युअल सर्किट डायग्राम ऑफ कॅलिब्रेशन ऑफ सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. क्लिअर, सर्किट डायग्राम समजली सगळ्यांना, येस ऑर नो? येस सर. ओके, सो ड्रॉ दिस डायग्राम. डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट प्रेझेंट, समजलं का तुम्हाला? डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्स आहेत का प्रेझेंट? हो सर. येस सर. डायग्राम समजली का सगळ्यांना? डायग्राम समजली, कनेक्शन समजलं का सगळ्यांना, येस ऑर नो? क्लिअर? हो सर. येस सर. ओके, सो सर्वांनी डायग्राम ड्रॉ करायची आहे. सर्वांनी आपल्या नोटबुक मध्ये डायग्राम ड्रॉ करायची आहे. कारण ही डायग्राम तुम्हाला कुठल्याच बुक मध्ये भेटणार नाहीये. बिकॉज जी बुक मध्ये आहे ती जुनी डायग्राम आहे, इंडक्शन टाईपची. पण आपल्याला कसला आहे सिलेबस मध्ये, कुठला मीटर आहे, इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे. तर सर्वांनी डायग्राम ड्रॉ करायची आहे. कोणाला अडचण असेल तर लगेच विचारा, कोणी घाबरायचं नाही, बोलायचं बिंदास. कोणाला काही अडचण असेल तर लगेच विचारू शकता. यस, सेकंड स्टेप कोणती आहे, चेक अँड ऍडजस्ट झिरो इंडिकेशन ऑफ पॉइंटर. जे तुमचे मीटर तुम्ही युज करता आहात त्याचा प्रत्येकाचा पॉइंटर हा झिरो पोझिशनला पाहिजे. इट इज ऍडजस्टेड बाय झिरो ऍडजस्टमेंट स्क्रू. दिस इज द सेकंड वन. थर्ड वन काय आहे, ऍट द स्टार्ट व्हॅरॅक पोझिशन कशी पाहिजे तुमची, मिनिमम पोझिशनला व्हॅरॅक ठेवायचा. व्हॅरॅकचा जो नॉब असेल तो मिनिमम पोझिशनला ठेवायचा ऍट द स्टार्ट ऑफ एक्सपेरिमेंट. दिस इज द थर्ड वन. फोर्थ वन काय आहे, आता तुम्ही तुमचा सप्लाय चालू करायचा, स्विच ऑन द सप्लाय. फिफ्थ नंबर काय आहे, इन्क्रीज द आउटपुट ऑफ व्हॅरॅक. व्हॅरॅकची पोझिशन ती हळूहळू वाढवायची स्टेप बाय स्टेप अप टू रेटेड व्होल्टेज. रेटेड व्होल्टेज किती आहे, 230 व्होल्टेज पर्यंत आपलं व्हॅरॅक आपण वाढवत राहायचं. दिस इज द फिफ्थ वन. सिक्स नंबर काय आहे, स्विच ऑन द लोड बँक स्टेप बाय स्टेप. तुम्ही तुमचा आता लोड हा वाढवायचा आहे. 500 वॅट साठी एक रिडिंग घ्यायचं आहे, रिडिंग घ्यायचं आहे, आणि 1500 वॅट आणि 2000 वॅट साठी रिडिंग घ्यायचं आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 7 नंबर, काउंट द पल्सेस अँड टाइम रिक्वायर्ड. पण आपण टाइम किती घेतला आहे, यस टाइम किती घेतला आहे आपण, बोला टाइम किती घेतला आहे, 60 सेकंद. बोला 60 सेकंद. यस, म्हणजे 60 सेकंदामध्ये किती पल्सेस काउंट होतात हे आपल्याला चेक करायचं आहे प्रत्येक लोड साठी. ओके, दिस इज 7 नंबर. 8 नंबर काय आहे, प्रत्येक मीटरचा आपल्याला रिडिंग घ्यायचं आहे. अॅमीटर, व्होल्ट मीटर आणि वॅट मीटर प्रत्येकाचं रिडिंग आपल्याला घ्यायचं आहे. दिस इज द 8 नंबर. 9 नंबर, परत लोड वाढवायचा, 1500 वॅट लोड वाढवायचा, 2000 वॅट लोड वाढवायचा. प्रत्येकासाठी काय करायचं, परत काउंट पल्सेस, एका मिनिटामध्ये किती पल्सेस काउंट होतात हे तुम्हाला मोजायचे आहेत. ओके, आणि शेवटची काय, स्विच ऑफ द सप्लाय, आणि शेवटचं काय कॅल्क्युलेशन करायचं, पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचा. सो स्टेप कळल्या का सगळ्यांना, क्लिअर? स्टेप समजल्या का सगळ्यांना? येस सर. येस सर. हो सर. ओके, आता आपण ऑब्झर्वेशन टेबल बघणार आहोत. या स्टेप्स तुम्ही लिहू नका, मी तुम्हाला नोट्स टाकणार आहे. त्या नोट्स मध्ये सर्व स्टेप्स आहेत या. आता मला एक सर्वांनी सांगायचं, मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय सांगा मला. यस, मल्टिप्लाइंग फॅक्टर तुम्हाला सांगितलं होतं मी. मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा फाइंड आउट करता सांगा मला. यस, एनीवन? मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा फाइंड आउट करतो आपण, मी तुम्हाला सांगितलं, डेफिनेशन सांगितली होती याची युनिट नंबर 3 मध्ये.
आता काय आहे ऑब्झर्वेशन टेबल अँड कॅल्क्युलेशन. ऑब्झर्वेशन टेबल अँड कॅल्क्युलेशन. आवाज क्लिअरच नाही सर. एक मिनिट. एक मिनिट. सर हे चालू कसं करायचं? आवाज येतोय का माझा? यस, येतोय का आवाज? हो सर. हो सर. ओके. ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करतो आहे मी. लक्ष द्या सगळ्यांनी. ऑब्झर्वेशन टेबल. पण मला त्याच्या अगोदर मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय सांगा बरं कोणीतरी. मल्टिप्लाइंग फॅक्टर काढावा लागेल ना आपल्याला अगोदर, कारण आपण वॅटमीटर आपण इथे यूज करतो आहोत. मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा असतो सांगा मला. यस. व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज. यस. कॅल्क्युलेट मल्टिप्लाइंग फॅक्टर. मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा फाइंड आउट करता? फॉर्म्युला काय आहे मल्टिप्लाइंग फॅक्टरचा? मल्टिप्लाइंग फॅक्टर इज इक्वल टू व्होल्टेज रेंज इंटू इंटू यस इंटू करंट रेंज अपॉन फुल स्केल डिफ्लेक्शन. येस व्हेरी गुड. अपॉन फुल स्केल डिफ्लेक्शन. फुल स्केल डिफ्लेक्शन. तर दिस इज द फॉर्म्युला ऑफ मल्टिप्लाइंग फॅक्टर. तर आता आपल्याला करंट रेंज आपण किती वापरतो इथं सांगा मला. करंट रेंज किती आहे? सॉरी व्होल्टेज रेंज किती आहे सांगा मला. किती व्होल्टमीटरचं रेंज सांगा मला. यस, व्होल्टमीटरची रेंज सांगा मला किती आहे? 0 to 300 volt. 300 व्होल्ट. ओके, 0 to 300 म्हणजे दिस इज द व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज किती आहे? करंट रेंज किती आहे? यस, 10 ampere. 10 एम्पियर इंटू 10 अपॉन फुल स्केल डिफ्लेक्शन आहे 750. म्हणजे त्या मीटरवरनं आपण 750 वॅट आपण पॉवर आपण मोजू शकतो. दिस इज द फुल स्केल डिफ्लेक्शन. क्लिअर? ओके. तर असा तुमचा मल्टिप्लाइंग फॅक्टर येतो 4. मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा काढला समजला का? येस ऑर नो? मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा काढला समजला का? येस ऑर नो? मल्टिप्लाइंग फॅक्टर Yes, समजला sir. कसा काढला? येस सर. ओके. व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज अपॉन फुल स्केल डिफ्लेक्शन. फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे काय की त्या मीटरवरती स्केल कितीची आहे? त्याच्यामध्ये स्केल आहे 750 ची. काही ठिकाणी असते 1500 वॅटची. पण आपल्या मीटरला आहे कितीची स्केल आहे? 750. म्हणजे आपल्या मीटरवरून आपण किती पॉवर मोजू शकतो? 750 वॅट पर्यंत आपण पॉवर मोजू शकतो. पण जेव्हा तुम्ही वॅट मीटर रिडिंग घेणार आहेत त्या मीटरला त्या रिडिंगला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? यस, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? मल्टिप्लाइंग फॅक्टरने 4. कितीने करावं लागेल मग? 4 ने. ओके. सो क्लिअर? मल्टिप्लाइंग फॅक्टरचा अर्थ समजला का सगळ्यांना? येस ऑर नो? कसा काढला? फाइंड आउट केला? समजलं? येस सर. ओके. आता ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करतो आहोत. दिस इज द सिरियल नंबर 1 2 3 4. ओके. आता कोणतं रिडिंग आहे? ॲमीटर रिडिंग. ॲमीटर रिडिंग नंतर कोणतं रिडिंग आहे सांगा मला. ॲमीटर नंतर कोणतं? यस, बोला तुम्ही सांगा. आता सर्किट डायग्राम म्हणून सांगा मला कोणते रिडिंग घ्यावं लागतील आपल्याला.
व्होल्टमीटर वॅटमीटर व्होल्टमीटर रिडिंग, नंतर वॅटमीटर रिडिंग, वॅटमीटर रिडिंग. वॅटमीटर रिडिंग कसं घ्यायचं पण, वॅटमीटर रिडिंग कसं घ्यायचं, वॅटमीटर जे रिडिंग येईल त्याला इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं, इंटू मल्टिप्लाय फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच 4 ने मल्टिप्लाय करायचं. क्लिअर? ओके. शेवटचं काय करायचं आपल्याला, की काय मोजायचंय आपल्याला, काय काउंट करायचं आहे. यस, काउंट काय करायचं आहे सांगा मला, तुम्हाला सांगितलं प्रोसिजर मध्ये काउंट काय करायचं आपल्याला. Percentage of error. Percentage error. नाही, त्याच्या अगोदर काय करावं लागेल आपल्याला, एरर फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, नंबर ऑफ पल्सेस फाइंड आउट करावं लागतील ना, नंबर ऑफ पल्सेस मोजावे लागतील ना आपल्याला, नंबर ऑफ पल्सेस आणि टाइम किती घेणार आहोत आपण, 60 seconds. 60 सेकंद. ओके, तर दिस इज द ऑब्झर्वेशन टेबल, सिंपल ऑब्झर्वेशन टेबल. एररच्या अगोदर आपल्याला नंबर ऑफ पल्सेस मोजावे लागतील, नंबर ऑफ पल्सेस जर मोजल्या तर तुम्हाला एरर फाइंड आउट करता येईल. दिस इज द ऑब्झर्वेशन टेबल. ऑब्झर्वेशन टेबल समजला सगळ्यांना, क्लिअर? येस ऑर नो, येस ऑर नो, ऑब्झर्वेशन टेबल क्लिअर, ऑब्झर्वेशन टेबल समजला का सगळ्यांना. हो सर. हो सर. व्होल्टेजचं रिडिंग सेम असेल, व्होल्टमीटरचं रिडिंग हे सेम असेल. किती व्होल्टमीटरचं रिडिंग किती असेल, किती असेल व्होल्टमीटरचं रिडिंग, चारही ठिकाणी 230. 230 व्होल्ट कॉन्स्टंट असेल. फक्त करंट चेंज होईल, तुमची पॉवर चेंज होईल आणि तुमच्या नंबर ऑफ पल्सेस या चेंज होतील. ओके, टाइम पण 60 सेकंद. टाइम किती घेतलाय आपण, 60 सेकंद. चारही रिडिंग साठी टाइम किती घ्यायचा आहे, 60 सेकंद मध्ये किती पल्सेस काउंट होतात, किती वेळा तुमचा एलईडी ब्लिंक होतो, हे तुम्हाला मोजायचं आहे. सो क्लिअर, येस ऑर नो, समजते सगळ्यांना, क्लिअर इथपर्यंत आलं, समजलं Yes sir. इथपर्यंत समजलं का. Yes Okay. sir. त्याने आपल्याला काय दिलं आहे, नंबर ऑफ पल्सेस, त्याने नंबर ऑफ पल्सेस पर केडब्ल्यू किती दिलेला आहे, पल्स रेट किती दिला आहे, 3200 दिलेला आहे. म्हणजे तुमच्या मीटरचा पल्स रेट किती आहे, 3200. तर आपलं कॅल्क्युलेशन करायचं आहे आता, कॅल्क्युलेशन. तर आता एरर कसा फाइंड आउट करायचा, लक्ष द्या सगळ्यांनी. टेबल ड्रॉ करतो आहे मी. फर्स्ट आहे एनर्जी रेकॉर्डेड बाय ईईएम, एनर्जी रेकॉर्डेड बाय इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. कशामध्ये एनर्जी मोजतोय आपण, केडब्ल्यूएच मध्ये. ओके, तर ती कशी मोजतात, इज इक्वल टू नंबर ऑफ पल्सेस अपॉन पल्स रेट, अपॉन पल्स रेट. अशी एनर्जी कोण कॅल्क्युलेट करेल, ईएम कॅल्क्युलेट करेल. आणि नंतर आहे कॅल्क्युलेटेड एनर्जी, एक तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, तुमच्या प्रॅक्टिकली तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहोत कॅल्क्युलेटेड एनर्जी. तर ती कशी फाइंड आउट करता, दिस इज द ईआर, हा काय आहे तुमचा ईआर आहे, आणि हा काय आहे तुमचा कॅल्क्युलेटेड ईए. ओके, तर ती फाइंड आउट कशी करता, डब्ल्यू इंटू टी अपॉन 3600 इंटू 10⁻³ दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. डब्ल्यू इंटू टी म्हणजे डब्ल्यू म्हणजे पॉवर इंटू टाइम, टी म्हणजे किती 60 सेकंद, अपॉन 3600 इंटू 10⁻³. आता एरर कसा फाइंड आउट करतो आपण, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू ईआर मायनस ईए अपॉन ईए, ईआर मायनस ईए अपॉन ईए इंटू 100. क्लिअर? तर अशा प्रकारे तुम्हाला एरर फाइंड आउट करायचा आहे. येस ऑर नो, क्लिअर, समजते सगळ्यांना. Yes sir. ओके, दिस इज अ सिंपल कॅल्क्युलेशन. Yes sir. एक एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे ती सिंपल फॉर्म्युलाने, आणि एक एनर्जी तुम्हाला रेकॉर्ड करायची आहे ईएम ने. ओके, दिस इज द नंबर ऑफ पल्सेस अपॉन पल्स रेट, म्हणजे तुमच्या पल्सेस किती आल्या आणि त्याला डिवाइड कशाने करायचं, पल्स रेट म्हणजे किती आहे 3200. तर अशा प्रकारे दोघांचं कंपॅरिझन करून आपल्याला एरर फाइंड आउट करू शकतो आपण. सो क्लिअर, येस ऑर नो, सर्वांना समजलं कॅलिब्रेशन, कॅलिब्रेशन समजलं का सगळ्यांना, सर्वांना कॅलिब्रेशन समजलं का. हो सर. ओके, तर याच्या नोट्स मी तुम्हाला टाकतो आहे ग्रुपवरती आज, आणि असाइनमेंट पण टाकणार आहे. असाइनमेंट सगळ्यांनी कंप्लीट करायची आहे. तर अशा प्रकारे युनिट नंबर 4 इज फिनिश. सो काय अडचण कोणाला, क्लिअर, सर्वांना समजलं का, येस ऑर नो, सर्वांना समजलं का.
हो सर. ओके सो आय कंक्लूड माय लेक्चर. ऑन टुमॉरो वी सी नेक्स्ट युनिट नंबर 5. सर्वांनी युनिट नंबर 5 ला प्रेझेंट राहायचं आहे. अटेंडन्स मी कोळेकर सरांकडनं घेतो. या नोट्स मी टाकतोय, सर्वांनी नोट्स मेंटेन ठेवायचे आहेत, आपल्या नोटबुक मध्ये मेंटेन ठेवायची आहे.